डॉक्टर चंद्रकांत शिवराम आडोर, मैं मुंबई से हूँ। ये जो संस्था है निर्मिति संस्कृति योग एवं प्रकृति चिकित्सा केंद्र है, ये संस्था का नाम माध्यम से हमने घर घर तक भगवत गीता पहुँचाने का एक मुहिम शुरू किया। ये काफ़ी सालों से हम एक कार्यक्रम कर रहे हैं। 7 साल पहले हमने इसके ऊपर प्लानिंग किया कि ये भगवत गीता का परीक्षा प्रोजेक्ट चालू होना चाहिए। उसके बाद हमने इसको डिज़ाइन किया, उसका निर्मिति ज्ञानामृत परीक्षा प्रोजेक्ट करके इसको डिज़ाइन किया, उसके अंदर भगवत गीता ज्ञान परीक्षा करके उसको तैयार किया। सबसे बड़ा समस्या में आ रहा था कि भगवत गीता संस्कृत की वजह से लोग पढ़ नहीं पा रहे थे, तो हमने इसको लैंग्वेज में कन्वर्ट करके कि जिस लैंग्वेज में भगवत गीता पढ़ना चाहते हो उनको देना, और संस्कृत को साइड में रख के उसका भावार्थ को कंप्लीट करके ये परीक्षा कंडक्ट कर सकते हैं, वो भी सिंबल में MCQ लेवल पे। तो हमने ये 3 साल से, अभी ये 3 साल कंप्लीट हो रहा है, 2026 से 4 साल स्टार्ट हो जाएगा। 3 साल से इसका चल रहा है। गोवा में ये पहले साल है, 2025 में हमने शुरू किया और अभी ये परीक्षा का समय पहुंच गया। काफ़ी स्कूल हमने 50 से अधिक स्कूल हमने संपर्क किया, उसमें से कुछ स्कूल का अभी परीक्षा हो रहा है, कुछ स्कूल आगे कुछ महीने में होने वाला है। तो गोवा में हमारा सहयोग है, एक संस्था है विश्व मांगल्य सभा करके, उनके सपोर्ट लेके हमने ये शुरू किया। और हमारे गोवा का प्रमुख है गायत्री गोविंद खेलकर, उनके माध्यम से हम बहुत अच्छा काम कर पा रहे हैं इधर, और ये चल रहा है। या अंतर्गत होणारी भगवत गीता ज्ञान परीक्षा जी मराठी, हिंदी, इंग्रजी या 3 भाषांमधून गोव्यातून घेतली जाईल आणि 4 भागामध्ये घेतली जाईल। भगवद्गीता एकूण 18 अध्यायांची आहे, परंतु ही परीक्षा 4 अध्याय असे एकूण 4 परीक्षा होतील आणि नंतर पूर्ण भगवद्गीता ज्ञान परीक्षेचं त्यांना डिप्लोमा ज्याला म्हणतात तो मिळणार आहे आणि प्रत्येक परीक्षेचं प्रमाणपत्र मिळणार आहे। सहभाग प्रमाणपत्र, जे उत्तीर्ण होतील त्यांना उत्तीर्ण प्रमाणपत्र मिळणार। आणि ही परीक्षा आहे ती अगदी लहान मुलापासून अगदी जोपर्यंत जेव्हापासून माणूस लिहिलेलं वाचू शकतो आणि जेव्हापर्यंत वाचू शकतो एवढ्या वयापर्यंत माणूस ही परीक्षा देऊ शकतो। आणि ह्या वेगवेगळ्या शाळांमधून जवळजवळ गोव्यातील जानेवारी 2025 मध्ये या प्रोजेक्टची सुरुवात झाली, कारण 2000 यांचं म्हणजे ही परीक्षा सध्या आपण भगवद्गीता ज्ञान परीक्षा 2025 अशी, तर साधारण जागृती करायला जानेवारीपासून सुरुवात झालेली आहे गोव्यामध्ये। तर गोव्याची ही पहिली परीक्षा आहे, तर ती 2025 असल्यामुळे 2000 जानेवारीपासून आम्ही त्याची जागृती करायला सुरुवात करून आता डिसेंबरमध्ये परीक्षा घेत आहोत। तर आतापर्यंत जवळजवळ आम्ही 50 जवळजवळ शाळांनी संपर्क केलेला आहे। जेवढं आम्हाला शक्य झालं तेवढं, कारण नवीनच आहे, प्रत्येक शाळेमध्ये जाऊन शक्य नाही, किंवा जर मेल घातली तर त्या लोकांना ते कळेलच असं नाही, तर प्रत्यक्ष जाऊन समजावून प्रत्येक नागरिकांना किंवा प्रत्येक शाळेत जाऊन तिथल्या जे मुख्याध्यापक आहेत किंवा त्या विषयाचे जे माहितगार आहेत त्यांना आम्ही समजावून हा प्रोजेक्ट जास्तीत जास्त पुढे नेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा संदर्भात जवळजवळ आमच्याशी आता जे नागरिक आहेत आपले ते 200 जवळजवळ 37 जणांचा आपला गट जमलेला आहे। आणि शाळा एकूण 16 शाळांनी आपल्या शाळेत परीक्षा घेऊन तुम्ही शकता असं आम्हाला दिलेलं आहे। त्याच्यामुळे आता 7 डिसेंबर ते 16 डिसेंबर अशा काळात वेगवेगळ्या जागी परीक्षा घेतल्या जातील गोव्यामध्ये। तर पहिली परीक्षा 7 तारीखची जी आहे ती चंद्रभागा उच्च माध्यमिक विद्यालय कुडचडे इथे सकाळी 9 ते 11 या वेळेत होईल। त्यानंतरची 8 तारीखची परीक्षा मल्लिकार्जुन विद्यालय काणकोण सकाळी 11 ते 1। 9 तारीखला सर्वोदय विद्यालय उसगाव 8:30 ते 10:30। शिक्षा सदन फोंडा जिथे आहे तिथे दुपारी 12 ते 2। नंतर 12 तारीखला निराकार विद्यालय माशे, 10 तारीखला निराकार विद्यालय माशे 8 ते 10 सकाळी। 11 तारीखला ताराबाई विद्यालय भामई उसगाव 8 ते 10। त्याच्यानंतर 12 तारीखला ज्या परीक्षा आहेत त्या स्वस्तिक विद्यालय प्रियोळ येथे सकाळी 8:30 ते 10:30 या वेळेत होतील। आणि नंतरची परीक्षा हेडगेवार विद्यालय फोंडा इथे 2 ते 4 या वेळात होईल।
13 तारीखच्या ज्या परीक्षा आहेत त्या सकाळच्या वेळेतल्या परीक्षा आहेत. हेडगेवार विद्यालय कुजिरा सकाळी 8 ते 10, रामवडेश्वर मंदिर जे आहे तिथे 11 ते 1, सरकारी विद्यालय धावशिरे उसगाव 2 ते 4 आणि केशवदेव मंदिर फोंडा संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत 13 तारीखच्या परीक्षा होतील. त्यानंतर 15 तारीख ज्या परीक्षा आहेत त्या हेडगेवार विद्यालय वाळपई ही सकाळची परीक्षा 8 ते 10 या वेळात होईल. हेडगेवार विद्यालय साखळीची जी परीक्षा आहे ती दुपारी 2 ते 4 आणि 16 तारीख ज्या परीक्षा आहेत त्या हेडगेवार विद्यालय मडगाव इथे सकाळी 8 ते 10 आणि पॉप्युलर विद्यालय मडगाव इथे दुपारी 2 ते 4. आणि ह्या परीक्षांचं महत्त्व म्हणजे काय, जे आपले नागरिक आहेत, सामान्य नागरिक ज्यांना परीक्षा देऊ इच्छितात पहिल्या 4 अध्यायांची, त्यांच्या मातृभाषेतून म्हणजे मराठी, हिंदी किंवा इंग्रजी हे 3 पर्याय असणारे कोणीही तिथे हजर राहून आपलं फक्त ओळखपत्र काहीतरी आणावं, कारण जेणेकरून नाव व्यवस्थित लिहिलेलं असेल तर ते तिथे परीक्षा देऊ शकतात. ह्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि आपण परीक्षा देणार असं जे तिथे मुख्य परीक्षेचे असतात त्यांना सांगून आपण परीक्षा देऊ शकता. काहीही आणायची गरज नाही. येताना फक्त पेन आणलं की पुढे टिक करण्यासाठी, कारण MCQ पर्याय निवडा ह्या पद्धतीत परीक्षा असल्यामुळे काही पाठांतराची गरज नाही. 3 उत्तरं दिलेली असणार, त्याच्यातलं अचूक उत्तर शोधून तिथे टिक करायचे आहे. आणि कोणीही जेव्हापासून, जसं अगोदर मी सांगितलं तसं, जेव्हापासून कोणी एखादी भाषा वाचू शकतं आणि समजून घेऊ शकतात तेव्हापासून जेव्हापर्यंत म्हणजे अंथरुणावर असणारे सुद्धा काही जे आपले याचे हे आहेत, आपले नागरिक आहेत, वयस्क नागरिक आहेत, 1, 2, 4 नागरिकांची आम्ही घरी जाऊन सुद्धा परीक्षा घेणार आहे की त्यांनी परीक्षा द्यायची इच्छा व्यक्त केलेली आहे. ते चालू फिरू सुद्धा शकत नाहीत पण त्यांना शिकण्याची इच्छा आहे. तर अशा परीक्षा आहेत त्या मुलांसाठी, म्हणजे 16 वर्षाच्या मुलांसाठी 100 रुपये फी आहे आणि 16 वर्षावरील जे आपले नागरिक आहेत त्यांच्यासाठी 200 रुपये फी आहे. आणि जी कॅश रूपात म्हणजे रोख स्वरूपात न देता तिथे जीपे म्हणजे संस्थेचा जो स्कॅनर कोड असणार त्याच्यावरून पे करायचे, किंवा तुम्ही त्याच्यासाठी इतरांचीही मदत घेऊ शकता. तर सर्वांनी जास्तीत जास्त या परीक्षेला प्रतिसाद द्यावा आणि श्रीकृष्णांनी जे भगवद्गीतेत ज्ञान दिलेलं आहे आणि जे आताच्या पिढीला आपल्या म्हणजे मुलांना, आपण खूप कडे बघतो थोड्याशा गोष्टीने मुलं निराश होतात, तर निराश न होता मला काय जे काम करायचं आहे ते मी पुढे जाऊन निश्चितपणाने ठरवून मी करू शकतो, याच्यासाठी जे भगवंतांनी ज्ञान दिलेलं आहे ते खूपच चांगलं. त्यांच्यासाठी आपल्यासाठी जे योग्य आहे ते प्रत्येकानं ते ज्ञानामृत आपण प्राशन करावं आणि भगवंत. नमस्कार, मी सुरेश तळावीकर. हा गीतेचे जे पहिल्या 4 अध्यायावर आता ही परीक्षा होणार आहे, तर मी म्हटलं हे 4 अध्याय मी त्यांचा अर्थ, श्लोकांचा अर्थ, भावार्थ वगैरे मी सांगू शकेन. ऑनलाईन वर्ग आपण घेऊ शकतो गुगल मीटद्वारे. तर त्याप्रमाणे आम्ही ऑगस्टपासून हे ऑनलाईन वर्ग सुरू केले आणि सगळे 1 ते 4 सगळे अध्याय पूर्ण केले आपण. काही श्लोक असे 1 तासाचा वर्ग, तर 1 तासाच्या वर्गात जेवढे श्लोक होतील तेवढे आपण करून ते सगळे 4 अध्याय पूर्ण केले. आणि आता असं लक्षात आलं की काही शाळातून पुष्कळ विद्यार्थ्यांनी सुद्धा भाग घेतलेला आहे या आपल्या प्रतियोगितेमध्ये. तर त्यांना समजवण्यासाठी त्यांना ही गीता कळावी म्हणून आता त्यांच्या भाषेत कळावी, कारण गीता हा जो विषय आहे तो लहान मोठे सगळ्यासाठी असला तरी त्याच्यामध्ये बहुतेक मोठ्यासाठीच हा विषय आहे असं मानलं जातं. पण मी मुलासमोर हा विषय मांडताना मी त्यांना म्हणजे अशा प्रकारे आपण समजावून सांगतो की बाबा तुम्ही आता तुमचं शालेय म्हणजे जीवन सुरू आहे, तुम्ही शिकता, अभ्यास करता, तर तुम्हाला शालेय जीवनात सुद्धा या गीतेतील ज्ञानाचा किती चांगला उपयोग होऊ शकतो हे काही श्लोकांच्या द्वारे मी त्यांना आणि त्यांचे पालकसुद्धा जे होते त्यांना हा विषय समजावून सांगितला. तर त्याप्रमाणे आम्ही हे वर्ग ऑनलाईन घेतले. सध्या आम्ही आणि माझ्याबरोबर गायत्रीताई आणि राजेंद्रदादा सुर्लकर असे आम्ही तिघांनी मिळून हे ऑनलाईन वर्ग घेतले आळीपाळीने. तर आता सध्या आम्ही नेहमी सायंकाळी 8:30 ते 9:30 या वेळात हे वर्ग अजून आमचे चालू आहेत. तर ज्यांना शक्य होईल त्यांनी या वर्गांचा लाभ घ्यावा. गुगल मीटद्वारे, गुगल मीटची लिंक आम्ही पाठवतो ग्रुपमध्ये.
Subscribe to our YouTube channel and follow us on our social media platforms for the latest updates and content.